काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं पाराशर ऋषी राजाला नंदीनाम ग्रामाची कथा सांगतायत, ज्या ठिकाणी ती वारवनिता वैश्याला म्हणजे वाण्याला वचन देते, 3 दिवस तुझी मी पतिव्रतेसारखी पत्नी म्हणून राहीन, आणि त्याच्याकडनं ते लिंगरत्न घेते आणि त्याच दिवशी मंडपाला आग लागते। त्याच्यामध्ये त्या नाट्य मंडपामध्ये ते लिंग जळून भस्म होतो। तो वैश्य हाहाकार करून तोही अग्निकाष्ट म्हणजे चिता रचून स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देतो, आणि मग ही पतिव्रता हिने ह्या वचन दिलेलं ती आपल्या आप्तेष्टांना सगळ्यांना मी पतिव्रता आहे, मी सती जाणार असं समजावून सांगते। ज्यावेळेस तिचे आप्तेष्ट तिला खूप विनवतात, पण ती कोणाचंही ऐकत नाही। इतुके जरी न करिता, मी जर एवढं केलं नाही, मी शब्द दिला आहे, चंद्र सूर्य साक्षी आहेत, पृथ्वी साक्षी आहे, आणि मी सती गेले तर एक एक पाऊल उचलण्याचं फळ हे अश्वमेध यज्ञाच्या फळा इतकं महत्वाचं आहे। माझ्या 21 पिढ्या आणि माझ्या पतीच्या 21 पिढ्या यांचा उद्धार होणार आहे, सगळ्यांना स्वर्ग भुवन मिळणार आहे। मी सती जाणार। अहो, मरण तर सगळ्यांना आहे, काय राहून काय वाचून उपयोग आहे? असं जर पुण्य मी जोडलं नाही तर मला वाचून उपयोग, मला जिवंत राहून उपयोग काय? म्हणून निघाली बाहेर, संतोषी आली बाहेर, घराच्या बाहेर अग्निकुंड तयार केलं, अग्नीला हात जोडले, शिवाची प्रार्थना केली। स्मरोनिया सर्वेश्वर, सर्वेश्वर भगवान शिव त्यांची प्रार्थना केली। सूर्याला नमस्कार केला, म्हणाली बघ मी तुला साक्षी ठेवून मी त्या वाण्याला त्याची 3 दिवस कुलस्त्री होईल म्हणून सांगितलं होतं, त्याने आत्मदहन केलंय, त्यामुळे मी पण सती जाते आहे। आणि सूर्याला नमस्कार करून प्रदक्षिणा उल्हास थोर, आणि त्या आता अग्नीला प्रदक्षिणा करते। आता ती सती जाणार आहे, तिने कोणाचं ऐकलं नाही, प्रदक्षिणा करती झाली तये वेळी तिने प्रदक्षिणा घातली। नमून समस्त द्विजांची सगळ्या ब्रह्मवृंदांना नमस्कार केला। काय धारिष्ट्य आहे, काय धर्माचरण आहे? उभी राहिली अग्निकुंडापाशी आणि उडी घातली वेगेसी, आणि तिने त्या अग्नीमध्ये उडी टाकली। सगळ्यांना नमस्कार करून झालाय, सूर्याला नमस्कार करून झाला, अग्नीला नमस्कार करून झाला, आणि उडी घातली वेगेसी आणि झटकन अग्नीमध्ये उडी घातली। पण अभिनव झाले तयवेळी
आणि अचानक काय घडलं, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणाल असं घडलं. काय घडलं? सदाशिव पंचवक्त्र, सदाशिव म्हणजे भगवान शिव, दशभुजा नागसूत्र, 10 हात, शिवाचं ते रूप प्रकट झालं. त्याच्या हातामध्ये अनेक प्रकारची आयुध आली, त्रिशूळ, डमरू. सदाशिव पंचवक्त्र, दशभुज नागसूत्र, हाती आपुचे विचित्र, त्रिशूळ डमरू जाणपा, हातामध्ये चित्र विचित्र अशी आयुध. भस्मांकित जटाधारी, भस्म लावलाय, जटा आहे आणि नंदीवर बसलेला आहे. भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी, धरिता झाला वरचेवरी. अहो तिने अग्नीत उडी टाकल्या ती अग्नीत पडायच्या आत भगवान शिवाने वरच्या वर तिला उचललं, वरच्या वर धरलं. आश्चर्य आहे. तया अग्निकुंडात, आणि मग त्या अग्निकुंडात भगवान शिवानी तिला वरच्यावर उचललं, वरच्यावर धरलं. पण त्या अग्निकुंडात बघितलं तर अग्नीच नाही. न दिसे अग्नी असे शांत, काही नाही, शांत होतं सगळं, काही अग्नी बिग्नी नव्हता. भक्तवत्सल जगन्नाथ, हा जगन्नाथ, हा भक्तवत्सल, हा शिव प्रसन्न झाला ती वेळी, आणि तो तिच्यावर प्रसन्न झाला. हाती धरून तियेसी, तिला हाताला धरलं, बाजूला घेतलं. प्रसन्न होऊन पर्येसी, हाती धरून तियेसी, कडी काढी व्योमकेशी, व्योमकेशी म्हणजे शिव, तिला हाताला धरून बाहेर काढलं, प्रसन्न झाला आणि म्हणतो वर माग, वर माग म्हणत असे. ईश्वर म्हणे तियेसी. आता शिव तिला काय सांगतायत? भगवान भोलेनाथ शिव तिला काय म्हणतायत? आलो तुझे परीक्षेसी. अगं तुझ्या परीक्षा बघायलाच, तुझे धर्मकर्मानी राहते, व्रत वैकल्य करतेस, एक वारांगना असून सुद्धा धर्मकर्म पाळतेस, मग मी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. धर्म धैर्य, तुझं धर्माविषयीचं धैर्य किती आहे हे बघण्याकरता आलो होतो, आणि म्हणून हे सगळं घडलं. मी स्वतः, तू धर्माने वागतेस म्हणून मी ते बघायला आलो होतो, आणि म्हणून हे सगळं. अगं वैश्य म्हणजे जो वाणी होता तो मीच झालो. वैश्य आपणच. रत्नखितलिंग स्वयंभुरी, रत्नलिंग सुद्धा मीच होतो ग. मायेने मी अग्नी लावला होता, मायेचा अग्नी होता. माया अग्नी केला म्याची, मायेचा अग्नी मी निर्माण केला. तो नाट्यमंडप पण मी जाळला. हे सगळं तुझी परीक्षा बघण्याकरता. तू धर्मकर्मानी चालते की नाही हे बघण्याकरता, तुझे मन पहावयासी, तुझं मन बघायला होतं. म्हणून मीच वैश्य झालो, मीच मायावी अग्नी पेटवला आणि मीच अग्नीमध्ये प्रवेश केला. तूची पतिव्रता सत्य होशी, तू खरोखर पतिव्रता होशील. तू वारांगना असलीस, नृत्यांगना असलीस, वारवनिता असलीस तरी तू खरंच पतिव्रता आहेस. सत्य केले व्रत आपले,
तुझे पतिव्रतेचं व्रत आचरलं होतं. सूर्यचंद्राला साक्षी ठेवून, पृथ्वीला साक्षी ठेवून, लिंगावर हात ठेवून तू जे व्रत आचरलं होतंस ते तू सत्य केलं. तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. आणि मग मी संतुष्ट झालो म्हणून तू आता माझ्याकडे वर माग. आयुष्य माग, आरोग्य माग, धनसंपत्ती माग, भौतिक सुख माग. जे जे मागशील, जे जे तुझ्या इच्छेला पाहिजे असेल ते ते माग, ते ते मी देईन ग. कारण तुझी भक्ती बघून मी संतुष्ट झालो आहे. भगवान शिव तिला आशीर्वाद देत आहेत. तिला सर्व सत्य कहाणी सांगतायत की अगं अग्नी मीच झालो, वैश्य मीच झालो, मीच उडी मारली, मीच मायेनी अग्नी निर्माण केला, हे सगळं मी केलं. का तर तुझी श्रद्धा, तुझी भक्ती, तुझा विश्वास हे बघण्याकरता मी हे सगळं केलं. माग तुला काय मागायचं ते. तुझं भौतिक सुख मागत असशील, आयुष्य मागत असशील, आरोग्य मागत असशील, म्हणे वेश्या तैवेळी. वेश्येने हे सगळं ऐकलं. अहो साक्षात शिव द्यायला तयार झाले. मग काय मागावं. म्हणे वेश्या तैवेळी न लगे वर चंद्रमोळी. ती वेश्या म्हणते अहो शिवा, भोलेनाथा, मला वर नको आहे. स्वर्ग, भूमी, पाताळ काही नकोय. न घे भोग ऐश्वर्य, ऐश्वर्याचाही भोग नकोय. मग काय पाहिजे. ती वेश्या म्हणते हो भगवान भोलेनाथा, मला स्वर्ग नको, भूमी नको, पाताळ नको, ऐश्वर्य नको, काही नको. मग तुझे चरण कमळी भृंग होऊन राहीन महाभाग्य. तुझ्या चरणाशी भृंगा म्हणून, भृंग म्हणून मी राहीन, हे महाभाग्य मला पाहिजे. तुझ्या चरणाजवळ राहण्याचं महाभाग्य पाहिजे, ते मला द्या. ऐश्वर्य नको आहे मला. स्वर्ग नको, भूमी नको, पाताळ नको, भोग ऐश्वर्य काही नको. तर तुमच्या चरणाजवळ राहण्याचं, भृंगा होऊन राहण्याचं, भृंगा होऊन राहण्याचं महाभाग्य मला द्या. बर मीच नाही तर माझे इष्टबंधू वर्ग, माझे जे सगळे आप्त इष्ट आहेत, भाऊ बहीण, आई वडील, जे कोणी नातं आहेत, या सगळ्यांना तुमच्या सान्निध्यात ठेवा. काय मागितलंय बघा. अहो शिव तिला ऐश्वर्य द्यायला तयार होता, आयुष्य द्यायला तयार होता, दीर्घायु आरोग्य द्यायला तयार होता, भौतिक सुख द्यायला तयार होता. पण हिने ते काही मागितलं नाही. ही म्हणाले मला ते काही नको. बरं काही नको. मला स्वर्ग नको, मला भूमी नको, मला पाताळ नको, मला भोग ऐश्वर्य नको. मला फक्त तुझ्या पायाजवळ भृंगा म्हणून राहण्याची आज्ञा द्या आणि माझ्या आप्त इष्टांना तुमच्या सान्निध्यात ठेवा. एवढं तुम्ही जर देऊ शकत असाल तर हे द्या, बाकी काही नको. त्याच्यामध्ये ती आणखीन काय मागते. आप्त इष्ट झाल्यानंतर दास दासी माझे असती. या भौतिकामध्ये माझे जे दास दासी आहेत या सगळ्यांना स्वर्ग प्राप्ती होऊ द्या. तव सान्निध्य पशुपती. शिवा तुझ्या सान्निध्यामध्ये याही सगळ्यांना स्वर्ग प्राप्ती होऊ द्या.
सर्वदा राहो सर्वेश्वर. तुझं सान्निध्य सगळ्यांना सर्वदा राहो. न व्हावी पुनरावृत्ती. पुन्हा जन्म मरणाचा फेरा नको. न लागे संसार यातायाती. संसाराचे कष्टही पुन्हा नको. एवढं सगळं मला द्या, बाकी मला काही नको. काय सुंदर मागितलंय. काय मागून मागितलं तर शिवाचं सान्निध्य मागितलं, बाकी काही नाही. हो, सत्य आहे. शिवाचं सान्निध्यापेक्षाही, शिव म्हणजे आद्य गुरु, त्या गुरूंचं सान्निध्य मिळाल्यानंतर अजून काय पाहिजे रे? काही नको. हुशार होती ती वारवनिता. तिने हे मागितल्यानंतर ऐको नित्येचे वचन, प्रसन्न झाला गौरी रमण. तिचं ते बोलणं ऐकलं आणि हा शिव भोलेनाथ प्रसन्न झाला. सकाळा विमानी बैसून सगळ्यांना विमानामध्ये बसवलं. घेऊन गेला स्वर्गाप्रती. सगळ्यांना घेऊन स्वर्ग भुवनाला गेला. शिवानी जे मागते सांगितल्यानंतर, तिने मागितल्यानंतर त्यांनी सगळ्यांना विमानात बसवलं आणि स्वर्गाकडे घेऊन गेला. तिचे का मंडप. आता हे सगळं तिच्या बाबतीत घडलं, पण इथे पाराशर ऋषी राजा भद्रसेनला त्यांच्या मुलांबद्दल आणि त्या मंत्री सुताचा मुलगा तारक ह्याच्याबद्दल सांगतायत. ते म्हणतात, हे राजा, हे तर तिच्या बाबतीत घडलं. तिचे नाट्य मंडपात जो का झाला मरकट घात, कुक्कुटा समेवेतो. कोंबड्याच्या बरोबर माकडाचा जो घात झाला, ते दोघं जळून खाक झाले. मरकट जन्म त्यजुनी हर्ष तुझे उदरी जन्मला. त्या नाट्यमंडपामध्ये जो माकडाचा घात झाला, जे माकड त्या अग्नीमध्ये जळून भस्म झालं, तो जन्म सोडून आनंदाने तुझ्या पोटी जन्माला आलाय. म्हणजे तुझा मुलगा भद्रसेन जो आहे, तो मागच्या जन्मीतला त्या वारवनितेच्या नाट्यमंडपात तिच्या बरोबर नृत्य शिकणारा मरकट होता. म्हणून पाराशर ऋषी सांगे, मरकट जन्म त्यजुनी हर्षे तुझे जन्मी, तुझे उदरी जन्मला. तो तुझ्या पोटी जन्माला आला. बरं राजा, तुझे मंत्राचे कुक्षी. आता तुझ्या मंत्राला जो मुलगा झाला, कुक्कुट जन्माला परियेसे. तो जो कोंबडा होता, तो पण मेला त्यात. तो तुझ्या मंत्र्याच्या पोटी जन्मला. आणि म्हणून दोघे जण रुद्राक्ष धारण त्यांनी त्यावेळेस केलं होतं, कुक्कुटानी मरकटानी. तिने त्या वारवनितेने त्यांना जे रुद्राक्ष माळा घातल्या होत्या, त्या रुद्राक्ष माळांच्या धारणेनी, त्या रुद्राक्ष माळा घातल्यानी ते दोघं राजकुमार होऊन आले. हे रुद्राक्ष धारण करण्याचं फळ आहे, असं पाराशर ऋषी राजा भद्रसेनला सांगतायत. पाराशर ऋषी हे त्रिकालज्ञानी होते. राजाने त्यांना विचारलं होतं, म्हणून त्यांनी हा सगळा जे जे काय काय घडलं, मागच्या जन्मी हे कुक्कुट मरकट होते
त्या नाट्यमंडपाला आग लागली, त्याच्यामध्ये ते गेले. पण ते विनोदानी त्यांना जे रुद्राक्षमाळा धारण करत होते म्हणून ते तुझ्या आणि मंत्र्याच्या पोटी ती दोघं जन्माला आली. पूर्व संस्कार करिता, हा पूर्वीचा संस्कार आहे राजा, मागच्या जन्माचा संस्कार आहे. आणि म्हणून तो अजूनही फक्त जन्म सोडलाय, देह सोडलाय, पण ते संस्कार अजून आहेत. म्हणून ते रुद्राक्ष धारण करतात, म्हणून ते रोज रुद्राक्ष घालतात. इतुके पुण्य घडले त्यावेळेस रुद्राक्ष घालण्याचं फक्त त्यांना पुण्य झालं, म्हणून ते तुझे आणि मंत्र्याचे कुमार झाले. आता तरी ज्ञानवंती, आता ज्ञानी झाली, म्हणून रुद्राक्ष धारण करतात, म्हणून ते रुद्राक्ष धारण करतायत. त्यांचं किती पुण्य असेल ना याची गणना नाही रे राजा. त्यांच्या पुण्या नाही मिती, म्हणून सांगे पाराशर ऋषी. आणि मग पाराशर ऋषी सांगतात की अरे त्यांचं पुण्य किती आहे ना याची गणना नाही. बरं, हे सगळं पाराशर ऋषी राजा भद्रसेनला सांगतायत. आणि गुरु नरसिंह सरस्वती हे आपल्यापर्यंत कसं आलं तर नरसिंह सरस्वती ती जी पतिव्रता माहूरची, गोपीनाथाची सून, दत्ताची पत्नी, जिचा पती उठला, त्याला सद्गुरू तिला हे सांगतायत. तिने रुद्राक्षाचं महत्व विचारलं म्हणून हे तिला सांगतात. पाराशर ऋषी राजा भद्रसेनला सांगतो आणि सिद्ध आमच्या नामधारकाला सांगतो. श्री गुरु म्हणती दंपत्तीसी, त्या दोघा नवरा बायकोंना गुरु सांगतायत. येणे परी रायासी, अशा प्रकारे त्या राजाला तो महाऋषी पाराशर हे सांगायला लागलाय. ऐकोन ऋषीचे वचन, राजाने ते सगळं ऐकलं, त्याला मतितार्थ कळला, आनंदही झाला, हात जोडला आणि हात जोडून गहन असा प्रश्न केला. म्हणून सिद्ध विस्तारेसी, त्यांनी गहन असा प्रश्न केला. तो प्रश्न काय करतोय? राजाने हात जोडून प्रश्न केला. काय? राजाने हात जोडले. राजा म्हणतोय तया राजकुमाराचे विस्तारोनी सुधा वाचे, सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व. तो पाराशरांना म्हणतोय वा वा गुरुवर्य, तुम्ही माझ्या मुलाचं आणि माझ्या मंत्र्याच्या मुलाचं जे गतजन्माचं सांगितलं ऐकून धन्य वाटलं, बरं वाटलं. मला कळलं खरं काय ते, की ते सुवर्ण अलंकार का घालत नाहीत हे कळलं. ते फक्त रुद्राक्ष का घालतात हे कळलं. आम्ही त्यांना उगाच वेडे म्हणत होतो, पण तसं नाही. तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, तुम्ही सांगितलं त्याच्यावर विश्वास आहे, आम्हाला आनंद झालाय. हात जोडून उभा आहे म्हणजे राजाला अजून काहीतरी विचारायचं आहे. पूर्वजन्म तर कळलाय, मग त्याला काय विचारायचं आहे? राजा म्हणे ऋषीश्वरांची. राजा ऋषींना म्हणतो स्वामी निरोपिले आम्हासी, तुम्ही जे आम्हाला सांगितलं आम्हा घडले आत्मज्ञासी, आम्हाला त्याने आत्मज्ञान झालं. रुद्राक्ष धारण करावं हे कळलं. पूर्वजन्मी
मागच्या जन्मात अज्ञानाने माहीत नसताना, खरंय त्या माकडाला किंवा त्या कोंबड्याला काय माहिती रुद्राक्ष काय काय घालायचं, पण ती वारवनिता त्यांना घालत होती. म्हणजे अज्ञानाने त्यांनी घातलं तर त्याचं एवढं पुण्य मिळालं. पूर्वजन्मी अज्ञानासी रुद्राक्ष बांधिले तिने त्या वेशी त्या पुण्यदशाईसी प्राप्त झाली परिसर. अहो तिने यांना अज्ञानपणाने तिने यांना घातलं, पण त्यांना ह्याचं पुण्य मिळालं. ज्ञानवंत आता जाण, आता ते ज्ञानी झाले आहेत आणि म्हणून ते रुद्राक्ष धारण करतायत. पण आता राजा विचारतोय, हे कळलं हो महाराज, गुरुवर्य हे कळलं, अज्ञानाने घातलं तरी फळ मिळालंय, ते ज्ञानी झालेत म्हणून आता ज्ञानी झाल्यानंतर पुन्हा घालतायत. पुढे त्यांचे लक्षण, पुढे काय त्यांचं, पुढे काय? अहो तुम्ही भूत भविष्य वर्तमान त्रिकालज्ञ असे तुम्ही महामुनी आहात. तुम्ही गतजन्म सांगितलेला आहे, तुम्ही ज्ञानवंत आहात. मागचा जन्म कळला, त्याचं पुण्य कळलं, पण पुढे काय? भूत भविष्य वर्तमानी त्रिकालज्ञ तुम्ही मुनी, सांगा स्वामी विस्तारू. मागचा जन्म कळला, तुम्ही भूत भविष्य वर्तमान जाणणारे असे त्रिकालज्ञ आहात. मग माझ्या आणि मंत्री कुमाराच्या भविष्याबद्दल काय? मागचा जन्म कळलं, पुढे काय घडणार आता ते ऐकायचं आहे मला. त्यांच्या भविष्यामध्ये दोघांच्या, भद्रसेन राजाचा मुलगा सुधर्म आणि मंत्र्याचा मुलगा तारक, या दोघांच्या आयुष्यामध्ये पुढे काय हे ऐकण्याची उत्सुकता भद्रसेन राजाला लागलेली आहे. म्हणून तो पाराशरांना म्हणतो, पुढे काय? ऐकोनी रायाचे वचन. राजा बोलला, त्याचं ते ऐकलं. सांगे ऋषी विस्तार, ऋषी विस्तारपूर्वक सांगतोय. दोघा कुमारांचे लक्षण, दोन्ही कुमारांचं लक्षण अपूर्व आहे. बरं, खरंच ही कथा अपूर्व आहे. कारण पाराशरांनी सांगितलं काय, पुढे घडलं काय, खरोखर अपूर्व आहे. ऋषी म्हणे रायासी, ऋषी म्हणतोय, हे राजा, पुत्र भविष्य पुसशी, तू मुलाचं भविष्य विचारतो, पण ऐकून तू दुःख पावसी, ऐकून दुःख पावसी. अरे तू मुलाचं भविष्य विचारतो, मी सांगेन, पण ऐकल्यानंतर तुला दुःख प्राप्त होईल. त्यामुळे मी कसं काय सांगू? आता गोंधळ आहे. यांनी तर भविष्य विचारलंय, पाराशर पण सांगायला तयार आहेत, पण पाराशर म्हणतात मी सांगितलं तर तुला दुःख होईल. कशा पद्धतीने मी तुला सांगू त्याचं भविष्य? राजा हट्टाला पेटलाय. राजाला पूर्वजन्म कळला, त्याचं पुण्य कळलं, रुद्राक्ष माला धारण करण्याचं कारण कळलं. त्यामुळे राजाला आता उत्कंठा आहे. प्रत्येक बापाला असते हो. हा राजा आहे आणि साक्षात
पाराशर ऋषी समोर बसले आहेत आणि पाराशर ऋषींना विचारल्यावर पाराशर ऋषींनी सांगितलं की मी तुला सांगेन, पण तुला दुःख होईल, त्यामुळे कसं सांगू आणि काय सांगू? स्तब्धता झाली आहे, शांतता झाली आहे आणि तरीही राजा म्हणतोय, अहो तुम्ही जर दुःखदायक सांगितलं तर त्याचा उपाय पण तुम्हीच सांगणार आहात आणि मला दुःखा वेगळा तुम्ही करणार आहात, म्हणून तुम्ही सांगा. राजाचा पाराशर ऋषींवर इतका विश्वास होता, पाराशर ऋषी गुरु आहेत, की गुरुवर्य तुम्ही आम्हाला जे दुःख होणार ते तुम्ही मला सांगणार, पण त्या दुःखावरचा उपाय पण तुम्हीच सांगणार आहात गुरु. हा विश्वास आहे, ही श्रद्धा आहे, ही निष्ठा आहे. मग पाराशर ऋषी त्या राजाला ती दुःखदायक भविष्य सांगतात का? बर सांगितल्यानंतर त्याच्यावर उपाय सांगतात का? तो राजा तो उपाय करतो का? आणि त्याची फलश्रुती काय होते हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.